हे गाईज, वेलकम बॅक टू ऑल इन वन कॉर्नर. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे ऑल इन वन कॉर्नरमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला विचारलेलं होतं की तुम्हाला 9th मॅथ्सचे चॅप्टर्स किती झालेले आहे आणि कुठून सुरुवात करायची. तर बहुतेक विद्यार्थ्यांनी सांगितले आहे की त्यांच्या स्कूलमध्ये ऑलमोस्ट फर्स्ट चॅप्टर झालेले आहे. तर आपण आता सेकंड चॅप्टर बघणार आहोत. तर आपण आज सेकंड चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. तुमचं सेकंड चॅप्टर आहे पार्ट 1, दॅट इज अल्जेब्रा रियल नंबर्स. तर अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आणि त्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की जर तुम्हाला ऑनलाईन क्लासेस लावायचे असतील तर एक बॅच आहे, ती 16 ऑगस्टपासून सुरू होत आहे. तर तुम्ही मॅथ्सची पार्ट 1 पार्ट 2 दोघं कवर केले जातील आणि सायन्सची सुद्धा लावायची असेल तर तुम्ही ऑनलाईन क्लास लावू शकता. तसं मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर कोणी इच्छुक असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट मी. सो लेट्स मूव टुवर्ड्स अवर चॅप्टर नंबर 2, रियल नंबर्स. So let's study properties of rational numbers, properties of irrational numbers, surds, comparison of quadratic surds, operations on quadratic surds and rationalization of quadratic surds. तर हे आजचे तुमचे लर्निंग आउटकम आहे. तर लेट्स रिकॉल, तुम्ही 8वीमध्ये काय शिकलात ते आपण रिकॉल करणार आहोत. सो फर्स्ट इज दी In previous classes we have learned about natural numbers, integers and real numbers. तर बघा, हे तुम्ही सेतू ब्रिज कोर्समध्ये सुद्धा शिकलेला आहात की नॅचरल नंबर्स काय असतात, होल नंबर्स काय असतात, इंटेजर्स काय असतात. तर आपण एकदा फक्त रिवाइज करणार. सो n बघा, सेट ऑफ नॅचरल नंबर्स विच आर डिनोटेड बाय n. सो नॅचरल नंबर्समध्ये कोण कोण येतात? फ्रॉम स्टार्टिंग ऑफ फ्रॉम 1 2 3 4 देर आर इन्फिनाइट नंबर्स विच आर नॅचरल नंबर्स. आफ्टर दॅट देर इज होल नंबर्स. बघा, नॅचरल नंबर्स आणि होल नंबर्समधला जो डिफरन्स होता तो मी तुम्हाला सांगितलेला होता की होल नंबरमध्ये नॅचरल नंबर्ससुद्धा येतात, फक्त एक अंक, तो कोणता? 0 हा नंबर एक्स्ट्रा आहे होल नंबर्समध्ये. त्यानंतर आहे सेट ऑफ इंटिजर्स. इंटिजर्समध्ये काय लक्षात ठेवायचं तुम्ही? सर्व निगेटिव्ह पॉझिटिव्ह संख्या इन्क्लुडिंग 0. म्हणजेच काय? त्यात नॅचरल नंबरसुद्धा, होल नंबरसुद्धा आणि निगेटिव्ह नंबरसुद्धा. त्यानंतर तुमचा क्यू आहे सेट ऑफ रॅशनल नंबर्स, दॅट इज पी अपॉन क्यू. बघा, सेट ऑफ रॅशनल नंबर्स हा जे नंबर्स असतात ते कोणत्या फॉर्ममध्ये असतात? पी अपॉन क्यू, दॅट इज न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर, वेअर क्यू बिलॉंग्स टू आय अँड क्यू इज नॉट इक्वल टू 0. बघा, काय असतं, जो क्यू असतो तुमचा डिनॉमिनेटर तो इंटिजरला बिलॉंग करतो, म्हणजे तो कोणता इंटिजर असू शकतो, परंतु क्यू हा नॉन 0 नंबर असावा, म्हणजेच काय? 0 नसावा. त्यानंतर आर, सेट ऑफ रियल नंबर्स. मग हे बघा, n इज अ सबसेट ऑफ w, दॅट इज होल नंबर, सबसेट ऑफ i, दॅट इज इंटिजर्स, सबसेट ऑफ q, दॅट इज सेट ऑफ रॅशनल नंबर्स, अँड d सबसेट ऑफ r. सो तुम्ही सेट्स वगैरे तुम्ही फर्स्ट चॅप्टरमध्ये शिकले असाल. तर तुम्हाला सबसेट म्हणजे माहिती असेल की होल नंबर आणि n. तर n हा सबसेट आहे wचा, म्हणजेच काय? चे सर्व एलिमेंट डब्ल्यूमध्ये आहेत. तर तुम्ही बघत असाल की सर्वात लास्ट जो सेट आहे तो कोणता आहे? आर, म्हणजे रियल नंबर्स. तर सर्व जे नंबर्स असतात ते रियल नंबर्स असतात. सो ऑर्डर रिलेशन ऑन रॅशनल नंबर्स. सो पी अपॉन क्यू अँड आर अपॉन यस आर रॅशनल नंबर्स वेअर q is not equal to 0, that is q is greater than 0 or s is greater than 0. So if p into s is equal to q into r, then p upon q is equal to r upon s. जर p आणि sचं मल्टिप्लिकेशन r आणि qचं मल्टिप्लिकेशन यांसारखं आलं तर तो रेशो काय असतो? इक्वल. त्यानंतर p into s is greater than q into r, then p upon q is greater than r upon s. म्हणजेच काय? p इंटू एस म्हणजेच p आणि एसचा मल्टिप्लिकेशन जर ग्रेटर दॅन q इंटू r आलं तर जो आपला पहिला रेशो असतो तो काय असतो? ग्रेटर दॅन सेकंड वन. अँड द थर्ड इज द p इंटू एस इज लेस दॅन q इंटू r, सो p अपॉन q इज लेस दॅन r अपॉन एस. तर सिम्पली तुम्ही काय लक्षात ठेवायचं? दोघांचा मल्टिप्लिकेशन इक्वल आलं तर दोघं रेशो सेम,
जर दोघांच्या मल्टिप्लिकेशनमध्ये पहिला मल्टिप्लिकेशन जो म्हणजे पी इंटू एस जर ग्रेटर असला तर पहिला रेशो ग्रेटर, आणि दोघांच्या मल्टिप्लिकेशनमध्ये दुसरा रेशो जर ग्रेट असला तर दुसरा मल्टिप्लिकेशन ग्रेट असला तर दुसरा रेशो ग्रेटर येणार. सो हे तुमचं 8वीत झालेलं आहे. त्यानंतर आता बघूया आपलं 9वीतलं लेट्स लर्न. सो प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर्स. इफ ए बी सी आर रॅशनल नंबर्स देन, तर तुम्हाला 3 सपोज रॅशनल नंबर्स दिलेले आहेत ए बी सी, तर तुम्हाला त्याच्या प्रॉपर्टीज बघायच्या. तर फर्स्ट प्रॉपर्टी आहे तुमची कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. तर ॲडिशन ए प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए, तर ही तुमची कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी असते की जर ए प्लस बी आहे तर बी प्लस ए इक्वल येणार. त्यानंतर ए इंटू बी इज इक्वल टू बी इंटू ए, जर असं केलं तर ते इक्वल येतात. तर ही तुमची कोणती प्रॉपर्टी असते? कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. त्यानंतर सेकंड असते असोसिएटिव्ह. ए प्लस बी इन फर्स्ट ब्रॅकेट प्लस सी, तर इज इक्वल टू ए प्लस इन सेकंड ब्रॅकेट बी प्लस सी. त्यानंतर मल्टिप्लिकेशन ए इंटू इन सेकंड ब्रॅकेट बी इंटू सी इज इक्वल टू इन फर्स्ट ब्रॅकेट ए इंटू बी इंटू सी, तर ही असते तुमची असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. दॅट मीन्स काय असतं, 3 तुमचे जे रॅशनल नंबर्स असतात, जर तुम्ही पहिल्या 2 संख्यांची बेरीज केली आणि नंतर शेवटच्या 2 संख्यांची बेरीज केली आणि त्यात तिसरा अंक मिळवला तर त्यांची जी समेशन आहे ती सेम येते. त्याचप्रकारे मल्टिप्लिकेशनसुद्धा सेम येते. त्यानंतर आहे आयडेंटिटी. सो ए प्लस 0 इज इक्वल टू 0 प्लस ए इज इक्वल टू ए. बघा, तुम्ही कोणत्याही संख्येमध्ये जर 0 ॲड केला तर उत्तर काय येणार? तीच संख्या. लास्ट काय म्हणतो आपण? आयडेंटिटी. म्हणजे एमध्ये तुम्ही 0 मिळवला तर काय येणार? ए, आणि 0मध्ये ए मिळवला तर काय येणार? ए. तर मल्टिप्लिकेशनमध्ये काय असतं? ए इंटू 1. बघा, ॲडिशन करताना तुम्हाला 0 ॲड करावा लागतो आणि मल्टिप्लिकेशन करताना तुम्हाला मल्टिप्लाय बाय 1 करावा लागतं. सो ए इंटू 1 दॅट इज 1 इंटू ए इज इक्वल टू ए. तर ही झाली तुमची आयडेंटिटी प्रॉपर्टी. त्यानंतर आहे तुमची इनव्हर्स प्रॉपर्टी. तुम्हाला माहिती असेल इनव्हर्स म्हणजे काय, तर असा नंबर जो त्याच्या ओरिजिनल संख्येच्या इनव्हर्स असतो, म्हणजेच विरुद्ध. तर बघा, ए ही संख्या आहे तर त्याचा अपोजिट संख्या काय येणार? मायनस ए, कारण तो पॉझिटिव्ह आहे तर मग त्याचा अपोजिट नंबर इज मायनस ए. सो तो इनव्हर्स तो त्या संख्येमध्ये ॲड करायचा असतो. ए प्लस इंटू ए प्लस मायनस ए इज इक्वल टू 0, कारण तुम्ही एमध्ये मायनस ए ॲड करत आहात म्हणजे एमधून तो मायनस होणार, मग काय उत्तर येणार तुमचं? 0. आणि मल्टिप्लिकेशन करताना इनव्हर्स म्हणजे काय असतो? एची पॉवर 1 आहे, मग 1/a म्हणजे एची पॉवर किती होईल तुमची? -1. तर ए इंटू 1/a, मग ए गेट्स कॅन्सल, मग इज इक्वल टू 1. तर अशा प्रकारे तुमची आहे इनव्हर्स प्रॉपर्टी. तर आय होप तुम्हाला ह्या 4ही प्रॉपर्टी नीट समजलेल्या असतील. तर हे झालं तुमचं 9वीत जे टॉपिक होते ते. आधी आपण हे जे लेट्स रिकॉल येते 8वीतले टॉपिक बघितले. आता हे 9वीचे टॉपिक होते प्रॉपर्टीज. त्यानंतर आहे तुमचं लेट्स रिकॉल परत, ते बघूया आपण. डेसिमल फॉर्म ऑफ एनी रॅशनल नंबर इज आयदर टर्मिनेटिंग ऑन नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. तर तुमचा जो कोणताही रॅशनल नंबर असतो त्याचा डेसिमल फॉर्म असतं म्हणजे न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. तर त्याचं उत्तर काय असतं? आयदर टर्मिनेटिंग ऑर नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. तर टर्मिनेटिंग म्हणजे काय? ज्याला स्टॉप आहे, म्हणजेच ज्याचं उत्तर आता तुम्ही बघता 2/5 आहे तर त्याचं फायनल आन्सर काय? 0.4. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की 0.4 हे त्याचं फायनल आन्सर आहे, म्हणजे टर्मिनेशन आहे ना त्याला, की तुम्ही म्हणू शकता का की नाही 4च्या पुढे अजून काहीतरी अंक येणार आहे, तर या टाईपला काय म्हणतात? टर्मिनेटिंग. आणि नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. सो फर्स्ट ऑफ ऑल रिकरिंग म्हणजे काय? जे वारंवार पुन्हा अंक येतात त्याला रिकरिंग म्हणतात. आणि नॉन टर्मिनेटिंग म्हणजे काय? असे नंबर्स ज्याला टर्मिनेशनच नाही, म्हणजे ते पुढे इन्फिनाईट टाईम्स असतात. तर बघा 17/36 आहे तर त्याचं उत्तर काय आहे? 0.47222 इन्फिनाईट टाईम्स आहे. तर तुम्हाला माहिती आहे का की 2 किती टाईम्स येणार आहेत पुढे, तर ते रिकरिंग आहे. आणि नॉन टर्मिनेटिंग तर तुम्ही फक्त फायनल आन्सर काय लिहू शकतात? 0.472 बार. तर बार किंवा पॉईंट याच्याने तुम्ही काय दर्शवतात की ते रिकरिंग आहे.
तर हे तुम्हाला जे एक्झाम्पल्स दिलेले होते ते आपण एक्झाम्पल्स घेऊन सोडवलं, म्हणजे समजून घेतलं. त्यानंतर दुसरं आहे -7/64 दॅट इज 0 -0.109375 हा सुद्धा टर्मिनेटिंग आहे. 101/8 दॅट इज 12.625 हा सुद्धा टर्मिनेटिंग आहे. नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईपमध्ये दुसरं एक्झाम्पल आहे 33/26 दॅट इज 1.26923076923007. तर यामध्ये बघा तुम्ही काय रिकरिंग होत आहे यामध्ये फक्त रिकरिंग काय होत आहे 692307. तर जो अंक म्हणजे जो ग्रुप असतो नंबरचा तो रिकरिंग होत असतो त्याला आपण काय बारने दाखवतात, म्हणजे तो काय रिकरिंग होत आहे. त्यानंतर 56/37 दॅट इज 1.513513 तर यामध्ये काय रिकरिंग होत आहे 513. तर अशा प्रकारे तुम्हाला ते नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप असतात ते बारने शो करावे लागतात. तर त्यानंतर आहे तुमचं लेट्स लर्न. सो फर्स्ट आहे टू एक्सप्रेस द रिकरिंग डेसिमल इन P/Q फॉर्म. तर जो P/Q फॉर्म असतो त्यामध्ये तुम्हाला रिकरिंग डेसिमल एक्सप्रेस करायचा असतो. तर फर्स्ट एक्झाम्पल दिलेला आहे तुम्हाला, एक्सप्रेस द रिकरिंग डेसिमल 0.777 इन P/Q फॉर्म. आता 777 रिकरिंग आहे आपल्या इन्फिनाइट रिकरिंग नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग आहे तो. तर तुम्ही इथं बघू शकता, तिथं दिलेला आहे लेट x इज इक्वल टू 0.77 इज इक्वल टू 0.7 बार. तर मग त्यानंतर दुसरी स्टेप आहे 10x इज इक्वल टू 7.777. तर तुम्ही काय केलं मल्टिप्लाय बाय 10 बोथ साईड्स. मग तुम्ही काय केलं मल्टिप्लाय बाय म्हणजे दोघं साईडने 10ला गुणलं तर उत्तर काय आलं 7.7 बार. मग तुम्ही काय केलं 10x - x थर्ड स्टेपमध्ये 10x - x इज इक्वल टू 7.7 बार मायनस 0.7 बार. थर्ड स्टेपमध्ये तुम्ही जो x होता आपला तो दोघं साईडने मायनस केला. मग दोघं साईडने मायनस केल्यानंतर तुम्ही एक्सची व्हॅल्यू काय आहे तुमची, एक्सची व्हॅल्यू आहे तुमची 0.7 बार. मग तुम्ही या थर्ड स्टेपमध्ये 10x - x इज इक्वल टू काय लिहिलं 7.7 बार मायनस 0.7 बार. सो त्यानंतर 10x - x दॅट इज 9x. मग 7.7 मायनस 0.7 काय येणार तुमचं उत्तर 7. कारण बघा 7/7 मायनस 0.7 जो वरचा बार आहे तो थोडा वेळ साईडला ठेवा. मग त्या तुमचं उत्तर काय येणार 7 पॉईंटच्या इकडे 7 - 7 0 आणि 7 - 0 दॅट इज 7 दॅट इज ओनली 7. तर उत्तराला 9x इज इक्वल टू 7. मग हा जो 9 आहे तो इकडे तिकडे मल्टिप्लाय आहे लेफ्ट हँड साईडला. मग तो इकडे काय होईल डिवाइड. मग तुम्ही काय म्हणणार x इज इक्वल टू 7/9. सो एक्सची व्हॅल्यू काय आहे 0.77. मग तुम्ही टाकणार x इज इक्वल टू 0.77. देअरफॉर 0.777 इज इक्वल टू 7/9. तर अशा प्रकारे तुम्हाला हा जो डेसिमल जो रिकरिंग फॉर्म होता तो तुम्हाला P/Q फॉर्ममध्ये लिहायचा होता. तर आपला फायनल आन्सर आहे 0.77 इज इक्वल टू 7/9. बघा एकदम इझी असं एक्सप्रेशन असतं हे. तुम्हाला एक नंबर दिलेला असतो आणि तो तुम्हाला P/Q फॉर्ममध्ये एक्सप्रेस करायचा असतो. तर तुम्हाला सिम्पल स्टेप्स सांगते मी काय करायचं. तर हे जे आहे ते तुम्हाला हे बघा इथं 10xने आपण दोघं साईडला मल्टिप्लाय केलं. 10नेच करूया आपण. मग 10ने मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्ही काय केलं त्यातून -x केलं. मग -x केल्यानंतर जी व्हॅल्यू आली एक्सच्या शेजारी जो कंपोनंट असतो तो मल्टिप्लिकेशनला होता तो डिव्हिजनला गेला इकडे राईट हँड साईडला. त्यानंतर तुमची जी व्हॅल्यू आली ते तुमचं होतं आन्सर. त्यानंतर आता आपण बघूया एक्झाम्पल सेकंड. Express the recurring decimal 7.529 in P/Q form. Solution let x is equal to 529 7.529 बघा इथं काय रिकरिंग होत आहे 529. मग त्या ठिकाणी आपण काय लिहिलं 7.529
बार. मग अशा प्रकारे तुम्ही एक्सला मानलं 7.529 बार. देअरफॉर 1000x इज इक्वल टू 7529.529 इज इक्वल टू 7529.529 बार. बघा, आपण ही जी सेकंड स्टेप होती ती रीड केली. त्यानंतर इथं बघा, तर तुम्ही म्हणणार वरती 10ने मल्टिप्लाय केलं, खाली 100ने मल्टिप्लाय केलं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट एक्झाम्पलमध्ये हे फक्त एकच युनिट होतं. बघा, पॉईंटच्या इकडे किती अंक होते? फक्त एक, म्हणजे 7, म्हणून आपण 10ने मल्टिप्लाय केलं. बट इन सेकंड एक्झाम्पल देअर आर 3 डिजिट्स इन राईट हँड साईड ऑफ द डेसिमल पॉईंट. सो 3 डिजिट असल्यामुळे आपण काय केलं? 1000ने मल्टिप्लाय केलं. समजलं? तर त्यानंतर आपण सेकंड स्टेप रीड केली. त्यानंतर आहे आपण फर्स्ट एक्झाम्पलमध्ये सुद्धा एक्स मायनस केला होता. थर्ड स्टेपमध्ये या एक्झाम्पलमध्ये सुद्धा एक्स मायनस करणार. सो वी गेट 1000x is equal minus x is equal to 7529.529 बार मायनस 7.529 बार. आता ही कुठून आली संख्या आहे 7.529 बार? तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे बघा 7.529 बार. मग जे सबट्रॅक्शन होतं ते सबट्रॅक्शन केल्यानंतर तुम्हाला काय मिळालं? 7522.0. बघा, दिसतंय तुम्हाला 7522.0. तर 0 लिहिलेला किंवा नाही लिहिला एकच आहे. तर 999x इज इक्वल टू 7522. सो डिवायडेड बाय 999 बाय बोथ साइड्स वी गेट x is equal to 7522 upon 999. So the answer will be that is 7522 upon 999. तर हा झाला तुमचा P/Q फॉर्म जो तुम्हाला आन्सरमध्ये लिहायचा होता. तर इतकं इझी एक्झाम्पल आहे तुमचं. अशाच प्रकारे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. आणि तुम्हाला हे सॉल्व करताना लक्षात काय ठेवायचं आहे? फर्स्ट ऑफ ऑल हे बघा, तुम्ही जेव्हा एक्झाम्पल सॉल्व करणार तेव्हा तुम्ही विचार करणार की कितीने मल्टिप्लाय करायचं. तर तुम्हाला एक ट्रिक सांगितलेली आहे की जो डेसिमल पॉईंट आहे त्याच्या राईट हँडला तुम्ही बघायचं किती डिजिट आहे. 3 डिजिट असल्यास तुम्ही 1000ने मल्टिप्लाय करणार, 2 डिजिट असल्याने तुम्ही 100ने मल्टिप्लाय करणार, 1 डिजिट असला तर 10ने. त्यानंतर मल्टिप्लाय केल्यानंतर -x करणार. -x हे तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पलमध्ये करणे मस्ट आहे. तर -x करणार, -x केल्यानंतर एक्सची व्हॅल्यू पुटअप करणार, त्यानंतर सबट्रॅक्शन करणार आणि जो P/Q फॉर्म येणार ते तुमचं काय राहील? आन्सर. तर अशा प्रकारे तुम्ही त्या स्टेप्स आहे त्या लक्षात ठेवायच्या. आणि त्यानंतर तुम्हाला एक सॉल्व म्हणजे एक प्रॅक्टिससाठी तुम्हाला एक इथं एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. यूज युअर ब्रेन पॉवर, हाऊ टू कन्वर्ट 2.43 बार इन P/Q फॉर्म. तर हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये किंवा प्रॅक्टिस सेक्शन असेल रफ नोटबुक, तर तिथं तुम्ही सॉल्व करू शकतात. ओके, सो आफ्टर दिस देअर इज अ रिमेंबर दिस. सो त्यानंतर आहे तुमचा प्रॅक्टिस सेट 2.1 and then after there is a let's recall, let's learn. So friends, आपण remember this बघूया आधी. So first is note the number of recurring digits after decimal point in the given rational number. Accordingly multiply it by 10, 100, 1000. हे बघा, मी जे आता तुम्हाला मगाशी सांगितले ना की एक्झाम्पलमध्ये सॉल्व करताना तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल काय करणार, तर तेच आहे की नंबर ऑफ रिकरिंग डिजिट्स आफ्टर डेसिमल पॉईंट, की तुम्ही जे डेसिमल पॉईंट आहे त्याच्यानंतरचे जे रिकरिंग डिजिट्स असतात ते तुम्ही नोट करायचे आणि त्यानुसार तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल. एक्झाम्पल 2.3 आहे, तर डिजिट 3 ओनली रिकरिंग डिजिट आफ्टर डेसिमल पॉईंट बिहेव्स टू कन्वर्ट 2.3 इन P/Q फॉर्म मल्टिप्लाय 2.3 by 10.
तर त्यानंतर बघा इन 2 1.24 digit 2 and 4 both are recurring, therefore multiply 1.24 by 100. सिम्पल तेच आहे मी जे तुम्हाला सांगितलं ते की डेसिमल पॉईंटच्या नंतरचे अंक रिमेंबर ठेवायचे. त्यानंतर दुसरी नोटीस आहे, नोटीस द प्राईम फॅक्टर्स ऑफ द डिनॉमिनेटर ऑफ अ रॅशनल नंबर इफ द प्राईम फॅक्टर्स आर 2 or 5 ओनली देन इट्स डेसिमल एक्सपान्शन इट्स टर्मिनेटिंग. If the prime factors are other than 2 or 5 also then its decimal expression is non-terminating and recurring. तर तुम्हाला काय करायचं आहे, जो तुमचा रॅशनल नंबर आहे त्याचा जो डिनॉमिनेटर आहे जर तो प्राईम फॅक्टर असला आणि त्यामध्ये जर फक्त 2 आणि 5 हे जर तुमच्या डिनॉमिनेटरला असला तर त्याचं जे डेसिमल एक्सपेन्शन आहे ते काय होईल, टर्मिनेटिंग. म्हणजेच काय, तुमचा जो रॅशनल नंबर आहे त्याच्या डिनॉमिनेटरला 2 किंवा 5 अंक असला तर तुमचे जे येणारे उत्तर आहे ते काय येईल, टर्मिनेटिंग. आणि 2 आणि 5 या व्यतिरिक्त नसेल तर उत्तर काय येईल, नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग. बघा, इफ द प्राईम फॅक्टर्स आर अदर दॅन 2 or 5 ऑल्सो देन इट्स डेसिमल एक्सपान्शन इज नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग. तेच सांगितलेलं आहे. इन शॉर्ट, डिनॉमिनेटरला 2 or 5 असलं तर उत्तर टर्मिनेटिंग येणार आणि 2 आणि 5 नसलं तर उत्तर नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग येणार. तर आय होप तुम्हाला हे सर्व समजलेलं असेल, आणि समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि इतर वर्ग मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिरेक्टली प्रॉब्लेम सेट 2.1 बघणार. तर अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.